तुमच्यावर खूप आहे. अहो लय अत्याचार झालाय तुमच्यावर. स्त्री पुरुष समानता झाली पाहिजे. घरातली सगळी कामं महिलांनीच केली पाहिजे. मुलगी फार शिकली पाहिजे. स्वयंपाक तिनंच केला पाहिजे, भांडे तिनंच घासले पाहिजेत, कपडे तिनंच घासले धुतले पाहिजेत. कोण्या ग्रंथात लिहिलेला आहे सांगा बरं? स्वयंपाक फक्त बायांनीच केला पाहिजे. हा महिला वर्ग आता तुम्हाला वाटते का असाच बघता पाहिजे आपल्याला? फार दिवसांना आलाय हा, पण साधी गोष्ट नाही आहे. फार अभ्यास तुमच्यावर केलाय मी, फार अन्याय झालाय तुमच्यावर. अहो मराठी भाषा शिकत असताना पहिल्या पानापासून तुमच्यावर अन्याय बोला. मराठी भाषा शिकले ना आपण, पहिलं पुस्तक पहिलं पान उघडलं की पहिलंच वाक्य बबन अभ्यास कर, कमल पाणी भर, रमेश पाटावर बस, कोमल त्याला वाढ. म्हणजे खैरा बांडा फक्त जेवायला बसलेला आहे का? घरातल्या वस्तूच पासत तुमच्यावर अन्याय. साधी गोष्ट नाही आहे, हसण्याचा विषय नाही हा. मोठ्या मोठ्या वस्तूंना पुल्लिंगी नाव आहे, छोट्या छोट्या गोष्टींना स्त्रीलिंगी नाव आहे. तो म्हणजे पुल्लिंगी, ती म्हणजे स्त्रीलिंगी. तो आंबा कारण तो गोड, ती कैरी कारण तो सागर कारण तो विशाल, ती नदी कारण ती छोटी आहे, तो पर्वत ती टेकडी, तो गाव ती गल्ली, तो रस्ता ती वाट, तो नाला ती नाली, तो हंडा ती कळशी, तो रांजण ती घागर, तो फळा ती पाटी, तो खडू ती लेखणी, तो दरवाजा ती कुंडी, तो पेन ती रिफिल, तो माईक ती केबल, तो टेबल ती खुर्ची, तो गॅस ती चूल, तो पेटारा ती पेटी, तो मोठा ती छोटी. मग हाच पती 7 जन्म भेटावा म्हणून ती फेऱ्या मारते वडाच्या झाडाला आणि तिचा नवरा शिट्ट्या मारतो तमाशाच्या फडाला. हे चालणार नाही. साधा विषय नाही हा. सामान्य माणूस किती वेदना सहन करू शकतो साहेब? काटा रुतला की आपल्याला वेदना होता. 47 डेली युनिट इतक्याच वेदना सामान्य माणूस सहन करू शकतो. पण ज्यावेळेस एक स्त्री एका बाळाला जन्म देत असते, तिला होणाऱ्या वेदना ह्या 57 डेली युनिट इतक्या असतात. म्हणजे सामान्य सहनशक्तीच्या पलीकडे जाऊन एका बाळाला जन्म देणारी स्त्री असते. तुमच्या गावात स्मशानभूमी आहे ना, अख्खा माणूस जळतो चितेवर, काय जळत नाही? माणसाची हाड, माणसाच्या अस्थी. आणि सायन्स सांगतं माणसाच्या हाडांची निर्मिती कशी होते. आईच्या गर्भात बाळ असताना आईच्या दुधापासून बाळाच्या हाडांची निर्मिती होत असते. म्हणजे ती चिता सुद्धा म्हणत असेल, अरे छोटी मोठी प्रत्येक गोष्ट जाळण्याची ताकद माझ्यात आहे, पण आईचं दूध जाळण्याची ताकद अजूनपर्यंत माझ्यात आली नाही. हे स्त्रीचं श्रेष्ठत्व आहे, हे स्त्रीचं कर्तृत्व आहे. सगळेजण आपापल्या हृदयावर हात ठेवा. हृदय चालू आहे सगळं इथं? बंद आहे का कोणाचं? हृदय बंद म्हणजे माणूस संपला. पण हे हृदय चालू कधी झालं हा प्रश्न तुम्हाला पडला का? आईच्या गर्भात बाळ असते, 7 महिन्याचं होते. ते चालू करण्यासाठी आईच्या हृदयाच्या सायनोहेट्रिकल नोड कडनं त्या बाळाच्या हृदयाच्या सायनोहेट्रिकल नोडला एक पल्स म्हणजे एक ठोका दिला जातो. त्यावेळेस ते हृदय चालू होते, परत कधी बंद पडत नाही. ज्या दिवशी ते हृदय बंद पडलं माणूस जिवंत राहत नाही. म्हणजे जरी आमचा जन्म निसर्गाने आईच्या गर्भात दिला असला तरी सुद्धा आम्हाला जगण्यासाठी लागणारा पहिला ठोका हा आईच्या गर्भातनं उधार घ्यावा लागतो. हे स्त्रीचं श्रेष्ठत्व आहे, हे स्त्रीचं कर्तृत्व आहे. म्हणून महिलांवर खऱ्या अर्थानं बोलणं गरजेचं आहे. माझ्या आईला मी विचारलं, स्त्री पुरुष समान आहेत का? माझी आई म्हटली, बाळा स्त्री पुरुष कधी समान असू शकत नाहीत. म्हटलं आम्ही तर महिला उन्नतीवर आणि स्त्री पुरुष समानतेवर गप्पा करतो. तसं नाही म्हणे बाळा. स्त्री तिच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे, पुरुष त्याच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. उलट काही ठिकाणी स्त्री पुरुषापेक्षा तसूभर का होईना जास्त श्रेष्ठ आहे. कारण स्त्रीला बाळ जन्माला घालण्याचा अधिकार आहे, तिला गर्भ यातना आहे. आणि बाळ जन्माला आल्यानंतर ते छातीला पाजताना होणारा स्वर्गीय आनंद सुद्धा पुरुषाच्या नशिबात नाही. सुन झालं घरदार खोपा राहिला पडून, काळजातली चिमणी बघात चालली उडून.
लेकी बाईच जगण बाहुलीचा खेळ सारा एक जळणारी वात उजाळते दोन घरा नऊ माहाचा पिंजरा काय मोजावा नोटात नऊ माहाचा पिंजरा काय मोजावा नोटात जिता जागता हा जीव वाढविलार पोटात ऊस होताच रिकामी देव जन्म तोरताना कोण्या देवाची करणी कसा फूट तोर पान्हा कोण्या देवाची करणी कसा फूट तोर पान्हा झाला भोगला नरक बाई बाळंतीन झाली एका कार्यक्रमात एका 78 वर्षाच्या आजीनं माझी सही घेतली मला म्हटली बाळा सगळे जण ऑटोग्राफ देतात मला एक सही दे म्हटलं आजी कोण्या कवितेसाठी ते लेख कविता सादर केली म्हटलं आजी बऱ्याच कविता सादर केल्या याच्यात एवढं काय आहे आजी म्हणे बाबू काही भावना याच्यात अशा आहेत ज्या लिहिण्यासाठी जन्मच बाईचा पाहिजे रे आणि ती बाई आई होणं गरजेची आहे तू बाई नाहीस आणि आई नाहीस या भावना तुझ्या कवितेत आल्या कुठून माझ्यासाठी 100 पुरस्कारांपेक्षा आजही त्या आजीनं माझी घेतलेली सही श्रेष्ठ आहे त्या आजीला कोणत्या ओळी ऐका आवडल्या झाला भोगला बाई बाळंतीन झाली बाळ पाजल छातीले तिच्या स्वर्ग पाया खाली पोर नावाचा वारस लेक डोक्यावरती साज पोर वंशाचा दिवा लेक घराण्याची लाज जिथे कोवळ्या कड्यांचा आज लिलाव चालतो संस्कृतीच्या मंदिराचा बघा कळस हालतो लेक माहेर सोडते लेक सासरी नांदते जिंदगी भर बाईच मन माहेरी राहते तानाजी गडा चढला शेवट बाजी खिंडीता लढला इतिहास हो मर्दांचा सैताना शिर भिडला पण सावित्री माईचा कसा विसर पडला सावित्रीबाई फुले सगळ्या महिला वर्गांना माहित आहेत ना मुंबईला एका न्यूज रिपोर्टरनं कॉलेजच्या मुलींचा इंटरव्ह्यू घेतला आणि मुलींना विचारलं सावित्रीबाई फुलेंचा फोटो टाकून ह्या कोण आहेत 70% मुली म्हटल्या आम्हाला माहित नाही ह्या कोण आहेत किती दुर्दैव आहे सावित्रीबाई फुलेंच्या जन्माच्या आधी महिलांच्या कुंडलीमध्ये शिक्षणाचा योग नव्हता 22 वर्षाचे महात्मा ज्योतिबा फुले आणि 18 वर्षाच्या सावित्रीबाई फुले घराच्या बाहेर पडल्या मुलींच्या शिक्षणाची दारं उघडी केली लोकांनी दगड मारले शेण फेकलं शिव्या दिल्या सगळं सहन केलं आपल्या घरात कोण्या देवी देवताचे फोटो आहेत मोबाईलवर डीपीवर कोण्या हिरो हिरोईनचे फोटो आहेत ते असू द्या पण तुम्ही जर एक स्त्री आहात एक मुलगी आहात आपल्या घराच्या भिंतीवर मोबाईलच्या डीपीला एका देवीचा मरेपर्यंत फोटो असला पाहिजे त्या देवीचं नाव आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तानाजी गडा चढला बाजी खिंडीता लढला इतिहास हो मर्दांचा सैताना शिर भिडला
पण सावित्री माईचा कसा विसर पडला थोर जिजा माते पोटी राजा शिवाजी घडला थोर जिजा माते पोटी राजा शिवाजी घडला राजा शिवाजी घडला.